बुलंद आवाज अविनाशजी तरे यांना धन्यवाद. हॅलो. यस, थँक्यू. धन्यवाद माडी सर. जाऊयात मॅचकडे. आजच्या या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका बाजूला असेल आपल्याच गावातील विहार शेलू संघ, तर दुसरीकडे जय हनुमान वारे. दोन्हीही बलाढ्य संघ, ताकदवर संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो युअर गुड गेम. सलामीची जोडी. एका बाजूला धनंजय मुकणे तर दुसऱ्या बाजूला असेल दीपक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय. 5 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. धनंजय मुकणेचा फटका, दणका आणि तडाका. बॉल सीमापार चौकार. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले ते धनंजय मुकणेने. एक विस्फोटक ऑलराऊंडर आहे शेलू गावातील. उभरता ऑलराऊंडर. मागच्या वर्षापासून प्रभावित केलंय आणि भरपूर सारी मेहनत घेतली आहे स्वतःवर. एक गोलंदाज म्हणून त्याचं आगमन झालं होतं, पदार्पण झालं होतं, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त फटकेबाजी करतोय. पहिलाच बॉल चौकार. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल. जोरदार अपील केली आहे आणि पंचांनी बोट उंच केलंय. इट इज आउट. स्लॉग स्वीप करायचा होता. पायाचा वेध घेतला चेंडूने आणि दुसऱ्या चेंडूवर इथे माघारी परतावं लागेल धनंजय मुकणेला. ॲट नंबर 3. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार होता, परंतु त्याच्यानंतर मात्र महत्वाचा गडी टिपलाय. विजय. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. पुढचा चेंडू. इथे बॅटची कडा घेतली होती. धाव सोडण्याचा प्रयत्न फसलाय. माघारी पाठवले दीपकला. ड्रोनच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. क्रीडांगणाची क्षणचित्र टिपताय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अजिंक्य पवार. खेळपट्टी अगदी दर्जेदार खेळपट्टी. ओम साई क्रीडांगण मंडळ शेलू यांनी तयार केलेली खेळपट्टी. शिवाजी शेठ खारी क्रीडांगण. फटका चांगला आहे. जबरदस्त फटका. देखणा स्ट्रोक. बॉल सीमा पार. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना. चौकार. जय कोलंबो माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025. भगवमय वातावरण आणि ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. अगदी गोल आकाराचं हे मैदान आहे आणि प्रभास शेलारचा तडाखा. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आहे. यस, नक्कीच रजत मसने आम्हाला सांगतात हा चौकार आहे. गुड डिसिजन. खेळाडू वृत्ती दाखवली रजतने. क्रिकेट म्हटलं की तुमच्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट पाहिजे. त्यांचाच खेळाडू आहे आणि त्याने चौकार दिलाय. व्हेरी गुड बॅटिंग. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत प्रभातने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विजय. इथे चांगला चेंडू. टप्पा पडल्यावर चेंडूने उसळी घेतलीच नाही, खालीच राहिला आणि हा आला डॉट बॉल.
एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 चौकारांच्या मदतीने 3 चौकारांच्या मदतीने धावसंख्या 12च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं. 5 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. अदरवाईज एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. वारे संघ आपण याची नोंद घ्या. स्पीड अप करा. तोपर्यंत आपण पाहू शकता शिवाजी शेठ खारी क्रीडांगण, शेलू गावाच्या अगदी मधोमध वसलेल्या नदीच्या किनारी गोलाकार ह्याच क्रीडांगणावर आता येत्या काही दिवसामध्ये शेलू गावातील पहिली रजनी स्पर्धा रंगणार आहे. आणि त्याचे आयोजक कोण असणार याची उत्कंठा सगळ्यांना आहे. कारण शेलूगाव म्हटलं की 10 SPLच्या टीम होतात. भरपूर सारी मंडळं शेलू गावातून बिलॉंग करतात. जय कलमावता मंडळ असेल, ओम साई मंडळ, श्री गणेश चौक मंडळ, जिवलक चषकचे आयोजक असतात. तर कोण आयोजक ही रजनी स्पर्धा, पहिली रजनी स्पर्धा भरवेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन सज्ज होतोय. दीपक आता ऑन स्ट्राईक असेल. जो खेळाडू पहिले 6 बॉल नॉन स्ट्राईकला होता त्याच्याकडे ते स्ट्राईक असेल. पहिलाच बॉल उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंच संदीपजी गायकवाड आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची ही एक धाव फटकावर ऍड होईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 13च्या घरात. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 13 धावा धाव फटकावर. 5 षटकांमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावांचं लक्ष उभं करावं लागेल इथे VR शेलू संघाला. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या अगोदरचा चेंडू वाईड होता आणि त्याच्यानंतर संदीपजी गायकवाड मला सांगतायत हा नो बॉल आहे. चला वारे संघ फिल्डिंग सजून घ्या. आपण अजिबात वेळ वाया घालू नका. अंपायर डिसिजन विल बी लास्ट. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि अत्यंत अनुभवी पंच आहेत आपल्याकडे. जर पंचांकडून काही चूक झाली तर आपल्याकडे तिसरे पंच देखील रिपेअर केले जातात KTCच्या माध्यमातून. ते देखील चांगली क्वालिटी क्लिअरिटी देत आहेत. ड्रोन अगदी संपूर्ण क्रीडांगण फिरतोय. आज सगळी भगवी क्षणचित्र टिपतोय कारण स्पर्धा देखील तशीच आहे. हिंद हृदय सम्राट चषक. फ्री हिटचा बॉल. कुमार पाटील यांचं आगमन झालंय. कुमार या आपण. वेलकम कुमार. शेलू गावचा नव्हे तर कर्जत तालुक्याचा चार्मिंग बॉय आणि आमचा अगदी अत्यंत आवडता खेळाडू. कालच त्याने शेलू प्रीमियर लीगच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावलाय. कुमार आपलं हार्दिक सहर्ष स्वागत हिंद हृदय सम्राट चषक 20-25च्या माध्यमातून. प्रीटचा बॉल कंटिन्यू. बॅक टू बॅक हा 4थी एक्स्ट्राची धाव आहे. धावा येत नव्हत्या आणि कुठेतरी इथे दिशा भरकटलाय गोलंदाज दर्शन. विजयने मी म्हणेल चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेचं षटक होतं. त्याने एक विकेट टिपली होती आणि 12 धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर चुका करतोय दर्शन. आणखीन एक व्हाईट बॉल. भर उन्हामध्ये भर दिवसा दुपारच्या वेळी इथे पंचांना कवायत करायला भाग पडतोय गोलंदाज दर्शन. आतापर्यंत त्याने एकही चेंडू न टाकता तब्बल 5 धावा खर्च केल्यात आणि विशेष म्हणजे फ्री हिटचा चेंडू अजूनही कंटिन्यू आहे. फ्री हिट कंटिन्यू. पंचांचा इशारा. फ्री हिटचा चेंडू असेल. समोर दीपक कालेकर आहे. त्या फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलू शकेल का दीपक? भरपूर साऱ्या अपेक्षा दीपक कडून देखील असतील. दर्शनचा हा पुढचा बॉल. आणखीन एक वाईड. बॅक टू बॅक 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. गोलंदाज दर्शनने कुठेतरी त्याला रुळावर यावं लागेल. त्याची ती ट्रेंड मात्र पट्टीवरून बाहेर निसटतीये. नक्की काय चाललंय मैदानामध्ये? बाकीचे 10 खेळाडू देखील कन्फ्यूज पाहायला मिळतात आणि आपण ऑन स्क्रीन बघू शकता की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा भरवली गेली आहे. बॅटची काढा. फ्रीटचा चेंडू. प्रकाशजी भगत यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. आपण स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण आयोजक जय कलमावता क्रिकेट संघ शेलू आणि ज्यांच्या माध्यमातून
प्रथम पारितोषिक दिलं गेलंय ते आमचे अगदी जवळचे मित्र अजिंक्य शेलार आणि रोहन पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक बदलापूर शहरातील, की नगराध्यक्षपेक्षा जास्त चर्चा होती ती म्हणजे रोहन पाटील यांची. अगदी विरोधकांचे धागे दणाणून ठेवले ते रोहनने आणि तो यशस्वी झालाय त्याच्या पहिल्याच लढाईमध्ये. त्याच्याकडून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. दीपक कालेकर हा निर्धाव चेंडू खेळतोय, त्याला सातत्याने मोठे फटके खेळायचे आहेत परंतु यश मिळत नाहीये. इथे कमबॅक करत असताना थोडंफार देखील गोलंदाज दर्शन चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय. इथे जागा बनवली आहे, स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय गोळीच्या वेगाने, 4 धावांसाठी चौकार. याच दरम्यान भरपूर सारी पारितोषिकं आपल्याला या स्पर्धेसाठी दिली गेली आहेत. या चमचमत्या ट्रॉफीज आपण बघू शकता. समीरजी लोंगले, चेंडू पुरवाचे आयोजक आपण, चेंडू पुरवा, समीर लोंगले यांच्या माध्यमातून चमचमत्या ट्रॉफीज. तदनंतर अजिंक्य शेलार, रोहन पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, बुद्धिताई दरवडा यांनी तृतीय क्रमांक दिला, प्रसाद तोरवे दुसरा क्रमांक. त्यानंतर मॅन ऑफ द सीरीजची सायकल जी आहे ती मात्र साई सिद्धी हिरेमठ बंधू, प्रकाश भगत यांच्याकडून भरपूर सारे चेंडू आणि स्टम्प्स पुरवले गेलेत. नेचर फार्म स्टेजचे ओनर संदीप तरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच सिटीच्या सगळ्या ट्रॉफी, निलेश तरे यांच्याकडून आकर्षक शूज, भरपूर सारी बक्षिसं या स्पर्धेसाठी दिली गेलेत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, धावचीची संधी आणि इट्स आउट. कुठेतरी फंबल बघायला मिळाला. दीपक रनिंग बिटवीन थोडीशी कमी पडली. निराश पावलामध्ये तंबूच्या आश्रयाला परततोय दीपक कालेकर, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. रजत मसनई संघाचा मुख्य खेळाडू, VR शेलू संघाचा पाठीचा कणा, तो मात्र खेळपट्टीवर गेलाय. ऑन स्ट्राईक प्रभात असेल आणि संपूर्ण दिवसभर मात्र तुम्हाला ड्रोन आज क्रीडांगणाच्या चहू बाजूने फिरकताना बघायला मिळणार आहे. ही खासियत आहे KTCची. अजिंक्य पवारची कमाल आपण पाहू शकता की संपूर्ण क्रीडांगण त्याने कव्हर केलंय गोलाकार आकाराचं आणि अक्षरशः आम्हाला गरमी होत होती, आता हवा देखील देतोय ड्रोन. धन्यवाद अजिंक्य, खूप छान फील होत आहे, असं वाटतं AC मध्ये बसलोय. जबरदस्त, चांगली कामगिरी. आपल्या कर्जतचा एखादा मुलगा पुढे जातो याचा अभिमान आहे आम्हाला. वाकस गावाचे सुपुत्र आणि संपूर्ण व्यासपीठ आता कव्हर करतोय. परेश असेल, यश, मनोज मसने, त्याच्यानंतर त्यांच्या सोबतीला त्याचे सगळे सहकारी, संपूर्ण व्यासपीठ. सिंगल डॉट, चौकार, रनआउट डॉट. ओव्हर कंप्लीट आहे. पंचांचं चांगलं लक्ष आहे आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तरी हरकत नाही आहे, परंतु इथे आपली चर्चा चालू होती ती म्हणजे ड्रोनची, की सगळी आपला टॉस बॉक्स तो कव्हर करतोय. त्याच्यानंतर भव्य दिव्य व्यासपीठ. सगळ्या प्रेक्षकांना, जे कोणी पाठीराखे असतील, क्रिकेटचे चाहते असतील, त्यांना विनंती आहे, शेलू गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील संघाचे पाठीराखे, त्यांना विनंती आहे की आपण या भव्य दिव्य व्यासपीठावरती या. स्क्रीनवर आपण पाहू शकता हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा हे भव्य दिव्य आयोजन. या चमचमत्या लखतकल्या ट्रॉफीज आपण बघू शकता. मॅन ऑफ द सिरीजची सायकल, हे सुवर्ण सोनेरी रंगाचे करंडक आपण पाहू शकता. भरपूर सारी पारितोषिकं घेऊन उतरली ही स्पर्धा. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025. यूट्यूबच्या माध्यमातून देखील जे कोणी प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील मी अविनाश शंकरतरे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या सरासरीने 24, 6 एक्स्ट्राच्या धावा खर्च केला होता गोलंदाज दर्शनने, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
इथे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं चुकीचं आहे. एनिथिंग कॅन हॅपन, काहीही होऊ शकतं. अगदी शेवटच्या चेंडूवर आम्ही 11 धावा देखील होताना बघितल्यात आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड होताना देखील बघितली आहे. आता ज्याच्याकडे संपूर्ण शेलू गावचं लक्ष आहे तो रजत मसने, 16 का डोळा आता ऑन स्ट्राईक आहे. त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा. पहिलाच बॉल, डिफेंड करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेल. पहिला चेंडू स्लोवर हाताळला, ऑफ यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू आला डॉट. गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवर. वारे संघाला विसरून कसं चालेल. वंजारपाड्याच्या क्रीडांगणावर कल्याण चिंचपाडासारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं होतं. तोच वारे संघ इन ॲक्शन या शेलूनगरीमध्ये. कट केलंय स्क्वेअर कटचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, एफर्ट्स बघा. 100% कमिटमेंट देत असताना इथे वारे संघाचे क्षेत्ररक्षक जबरदस्त. हल्ली क्रिकेटचा दर्जा खूप उंचावलाय. क्रिकेट बदललाय, कारण एक गाव 11 संघ जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा आपल्या गावची, आपल्या संघाची जर्सी आपण परिधान करून खेळत असतो. त्यामुळे आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी सगळेच खेळाडू खेळत असतात. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. आता स्ट्राईक असेल प्रभास शेलारकडे. चांगला चेंडू होता, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईट बॉल. भरपूर साऱ्या एक्स्ट्रा धावा आतापर्यंत वारे संघाने खर्च केल्यात. भरपूर साऱ्या एक्स्ट्रा धावा, त्याची भरपाई त्याला भरून काढावी लागेल, कारण ह्या एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला कुठेतरी रोकाव्या लागतील. समोर प्रभात आहे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. इथे फटका चांगला आहे, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात, होणार नाही चुकी आणि एक मोठा गडी, मोठा मासा गळाला वी आर शेलू संघाचा. प्रभात बॅक टू पॅव्हेलियन. धनंजय दुसऱ्या चेंडूवर आऊट झाला होता. त्याच्यानंतर दीपक देखील माघारी परतला आणि आता प्रभात देखील. प्रभातकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या वी आर शेलू संघाला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आले होते, परंतु कुठेतरी अपयशी ठरला. मोठा फटका त्याला खेचायचा होता. खरं तर 5 ओव्हरची मॅच आहे. या 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावांचं लक्ष तुम्हाला उभं करावं लागेल, कारण वारे संघाने देखील कंबर कसली आहे. वाईल्ड कार्ड एंट्री या संघाला मिळाली आहे आणि त्या संधीचं तो सोनं करेल का. गणेश मुकणे, धनंजयचा छोटा भाऊ, आता खेळपट्टीवर. चांगला फटका आहे, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चुकी केली आहे, फंबलिंग आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. अक्षरशः दुसरी धाव चोरून काढली आहे. या एक चोरट्या धावा फार महत्त्वाच्या असतील. जेव्हा तुम्ही धावा डिफेंड करत असता त्यावेळी या एक धाव, ही प्रत्येक धाव ही महत्त्वाची असते. सचिन तेंडुलकरांचं वाक्य मी तुम्हाला नक्कीच सांगेल, ईच अँड एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. पुढचा चेंडू देखील डीपमध्ये, अगदी आमच्या व्यासपीठाच्या दिशेने एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग सुरू आहे. वारे संघाच्या माध्यमातून फार कमी स्पर्धा वारे संघ खेळत असतो. वंजारपाडा इथे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. या पुढील होणारा सामना बीड वर्सेस धामोते, दोन्ही संघाचे कर्णधार. इनिंग ब्रेक नंतर आपण लगेचच तयार राहायचंय. बीड आणि त्यांच्या विरोधात धामोते. नेक्स्ट बॉल, समोर रजत. ऑफ साइडला कट करायचा होता, एक धाव पळून काढली अक्षरशः. पंच आमच्याकडे वळतायत. व्हेरी गुड डिसिजन. 1+1, वाईड +1, एक्स्ट्राच्या 2 धावा. मी मागाशी उल्लेख केला होता की या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी रोकाव्या लागतील, परंतु तरी देखील त्या धावा खर्च होताना बघायला मिळतात. याच दरम्यान मनोज विर्ले यांचं आगमन झालंय. मनोज, या आपण त्यांच्या मुलीचा आज आय थिंक वाढदिवस आहे, तिला देखील लाख लाख शुभेच्छा असतील. धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने 31 धावा धावफलकावर. 31. एका हाताने चेंडू अडवला. व्हेरी गुड फिल्डिंग. मनोज विर्ले एक युवा उद्योजक आहेत शेलू गावातील, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. मनोज मसने देखील उद्योजक आहे, तो देखील व्यासपीठावर बसलाय. प्रत्येकाचं सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी आणि त्या प्रत्येकाचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि जय कोलमामाता शेलू संघाचा उपकर्णधार शुभम तरे याचं आगमन झालंय. आज त्याने हाफ डे घेतलाय, बँकेमध्ये तो कार्यरत आहे. हाफ डे घेऊन आला आज आपल्या संघासाठी. काल रात्रभर त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे क्रीडांगण सजवायला.
सगळ्यांचं कौतुक हे व्हायलाच हवं. नक्कीच निरंजन देखील तिथे उपस्थित आहे. निरंजन या, आपण सगळ्यांनी या, जे कोणी आपल्या शेलू गावातील क्रिकेटचे चाहते आहेत, मी तर म्हणतो सगळ्यांनी व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा, मॅचचा आनंद घ्या. तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या 32च्या घरात. 32 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. कुठेतरी धनंजयने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता, असं वाटलं होतं की धावसंख्या अजून वाढेल, पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलंय, भरपूर साऱ्या एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या गोलंदाजाने, परंतु तरी देखील चांगलं कमबॅक. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जय कोलमामाता क्रिकेट संघ, त्याचे सगळे सहकारी, प्रेम असेल, यश, आयान, चिन्मय, सगळ्यांचंच, राजू, साई देखील आता उपस्थित झालाय. महत्वाचा खेळाडू जय कोलमामाता शेलू संघाचा. भरपूर सारी मेहनत सगळ्यांनी घेतली या स्पर्धेसाठी. प्रत्येक जण आपला खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा भरवण्यासाठी धडपड करत असतो. आमच्याकडे वेळ फार कमी होता, कारण कालच शेलू प्रीमियर लीग संपली, परंतु रात्रीमधून सगळं चित्र बदलून टाकलंय. एका रात्रीमधून भरपूर मेहनत घेतली, शेलू प्रीमियर लीगचा किताब पटकावला आपल्याच संघाने. त्याच्यानंतर पार्टी करायला देखील वेळ नव्हता मुलांना, तरी देखील आपल्याला ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण पाडायची आहे, म्हणून सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या. राजूने तर 10 दिवस सुट्टी टाकली आहे. शेलू प्रीमियर लीग आणि आता इंद्रोदय सम्राट चषक, त्याचं देखील कौतुक असेल. सगळ्यांचं कौतुक. स्पीडअप करा मित्रांनो, कारण तुम्ही 20 मिनिटाच्या आत जर 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर तुमचा एक खेळाडू आतमध्ये असेल. संदीपजी गायकवाड सर अत्यंत कडक आहेत, शिस्त तुम्हाला पाळावी लागेल. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. नो+1, नो+1. भरपूर साऱ्या एक्स्ट्रा धावा. दुसऱ्या गोलंदाजाने बॅक टू बॅक 6 वाईड टाकले होते, 1 नो आणि 5 वाईड. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा यस, नक्कीच रोहित राणे, धन्यवाद, त्यांची कमेंट आली आहे. आयोजन खूप चांगलं आहे अविनाश तरेचा आणि KTC क्वालिटी भारीच आहे. शुभेच्छा रोहित राणेकडून, धन्यवाद रोहित. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा एक वाईड बॉल. पंचांना अक्षरशः कवायत करायला भाग पडले. कदाचित संदीप सरांचे हात दुखतील आज. दोन्ही हात जमिनीला समांतर. फ्री हिटचा इशारा, कारण फ्री हिट कंटिन्यू असेल. पहिला चेंडू नो होता, त्याच्यानंतर हा वाईड बॉल. 3 ओव्हरमध्ये 32 धावा होत्या, आता आणखीन 3 धावा वाढतील. 35 धावा धावफलकावर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर. 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. परेश तरे, ओमकार मसने, प्रचंड मेहनत सगळ्यांचीच. राहुल असेल, चिन्मय, त्यानंतर यश, तन्मय, भरपूर सारे. रजत मसने, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, बराच का क्षेत्ररक्षक आहे, पण परंतु फ्रीडचा बॉल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. फ्री हिटचा बॉल होता. रजतला जीवनदान मिळाले, परंतु डेंजर एंड कडे धावत होता गणेश मुकणे. तिसरे पंच शहानिशा करतील KTCच्या माध्यमातून, आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत लगेचच पोहोचेल. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची आम्ही संपूर्णपणे काळजी घेतोय. नॉट आउट. खेळाडू सेफ आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. गणेश आणि रजत 2 खेळाडू होते. फ्रीडचा बॉल होता. रजतसाठी आता नामी संधी आहे, त्याला आता काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. शेलू प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु आता आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. फेकी खराब. 1 धाव आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव. 22च्या स्वरूपात ही एक धाव असेल. काउंट केल्या जातील, नक्कीच काउंट केल्या जातील. 2 धावा या चेंडूवर. कुठेतरी बराचसा कन्फ्यूज दिसतोय वारे संघ. ज्या संघाने वंजारपाटची स्पर्धा गाजवली आहे आणि त्या संघावर एवढं प्रेशर मी पहिल्यांदा बघतोय, परंतु हरकत नाहीये. चुकांमधूनच माणूस शिकत असतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजून दुसरी इनिंग येणं बाकी आहे. अजून पुढचं षटक देखील बाकी आहे. काहीही होऊ शकतं. पुढचा चेंडू वाईड बॉल. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू.
40 धावा धावफलकावर. 40 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. 3.3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या 40. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता रजत मसनेने, परंतु आता मात्र निर्धाव चेंडू. संभाजी काका मसने यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील. नक्कीच संभाजी काका मसने यांच्याकडून संदीपजी गायकवाड यांच्यासाठी विनंती आली आहे की काहीतरी वेगळं करून टाका, गोट्या अंपायर सारखं काहीतरी व्हायला हवं क्रीडांगणामध्ये, अशी त्यांची इच्छा आहे. आणि ते षटकार आलाय रजत मसनेच्या बॅट मधून. 16 का डोला बॉल पाठवलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. चा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल त्याच पद्धतीने मारायचा होता, परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. या वाईट चेंडू आता मोजावे लागतील. बरेच खूप सारे वाईट चेंडू हाताळलेत गोलंदाजांनी. 7+3 असे 10 वाईट बॉल आणि 3 नो बॉल एवढ्या एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. स्लोअर चेंडू दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्याच पद्धतीने फटका खेचायचा होता, परंतु यावेळी यॉर्कर चेंडू हाताळला आणि रजत मसने बॅक टू पॅव्हिलियन. आपल्या कर्जत तालुक्यातील आणि उमरोली गावातील एक अष्टपैलू खेळाडू मिस्टर 360 सातत्याने चांगली फलंदाजी गोलंदाजी करतो, तो म्हणजे उमरोली संघाचा आकाश गायकर इथे उपस्थित झालाय. आकाश या आपण, आपलं देखील स्वागत आहे. गुडगा टेकून खेचायचा होता सचिन सिंग दुधानी, परंतु हा देखील चेंडू आला निर्धाव. आकाश या आपण. आकाश स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आकाश गायकर एक चांगला खेळाडू आहे. उमरोली गावातील स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाकडून सातत्याने खेळत असतो. कदाचित त्यांचा देखील संघ आपल्याला बघायला मिळेल आणि तो खेळपट्टीचा अभ्यास करण्यासाठी आला आहे. त्याला माहिती आहे आयोजन मोठं आहे, स्पर्धा मोठी आहे आणि ही स्पर्धा त्यांना गाजवायची आहे. आकाश आपण या व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47च्या घरात. 47 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. 4 गडी तंबूमध्ये परतलेत. धनंजय, दीपक, प्रभात, रजत आणि आता खेळतोय तो म्हणजे गणेश आणि सचिन. गणेश मुकणे, सचिन सिंग दुधानी. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राजेश तयार होतोय. राजेश शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्याच्या समोर गणेश मुकणे, एक आक्रमक फलंदाज. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. 2-2 खेळाडू त्यांच्या चांगला प्रयत्न केलाय. जबरदस्त एफर्ट्स. असं वाटलं होतं कुठेतरी बॉल सीमापार जाईल, परंतु ते धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय गणेश मुकणे.
बॅटची कडा घेतली आणि दांडी उडली आहे. काय कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक केलंय. मी मगाशीच म्हणालो होतो की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत आपण करू शकत नाहीत. शेवटच्या दिवशी IPL चा बुलंद आवाज मिस्टर IPL आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. वळूयात ऑन गोईंग मॅच कडे, जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे आणि फलंदाज परेश शेट्टे त्याच्याकडे आता स्ट्राईक असेल. फटका चांगला आहे. ओह व्हॉट अ शॉट, फ्लॅटेड सिक्सर. अगदी महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा दिली आहे परेशने आणि बॉलला पाठवलंय सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. की गोलंदाजी VR शेलू संघ म्हटला की फलंदाजी अगदी डीप मध्ये, फलंदाजी डीप मध्ये. अगदी 8व्या क्रमांकावर आला परेश आणि त्याने मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. जबरदस्त बॅटिंग, षटकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 55च्या घरात. 55 रन्स. या पुढचा सामना बीड आणि त्यांच्या विरोधात धामोते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा परेश, मोठा फटका खेचायचा होता, चेंडू हवेमध्ये. आता चुकी होणार नाही, लगेचच कमबॅक केलंय. प्रत्येक वारे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य मी बघितलं की ते चुका करतायत आणि लगेचच त्या चुकांमधून सुधारणा करतायत. भरपूर सारे वाईड एक्स्ट्राचे चेंडू त्यांनी टाकले, परंतु त्याच्यानंतर निर्धाव चेंडू त्याने भरपूर सारे घेतले. आता अजय सिंग दुधानी, मला माध्यमातून न्यू बॅटर अजय सिंग दुधानी. राजेश त्याचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. आणखीन एक वाईडची धाव. या वाईडच्या धावा कुठे बंद व्हायला मागत नाहीयेत. चांगलं मनोरंजन सूर्य वारे संघाच्या माध्यमातून. भरपूर सारे वाईड चेंडू त्यांनी टाकले, त्याच्यानंतर लगेचच निर्धाव चेंडू देखील टाकतायत. आता शेवटच्या मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये किती वाईड बॉल येतील किंवा किती चौकार षटकार, किती डॉट बॉल. स्लोवर चेंडू अगदी खोलवर ब्लॉक मध्ये टाकला होता, त्याला खोदून काढलाय अजय सिंग दुधानीने. एकापेक्षा जास्त काहीच नाही. चांगलं कमबॅक केलंय. असं वाटलं होतं की धावसंख्या कुठेतरी 65-70 होईल, परंतु ती जाऊन थांबली आहे 57 वरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या इनिंग मधला हा अंतिम चेंडू आहे आणि हा चेंडू कोणत्या संघाच्या बाजूने असेल, VR शेलू की जय हनुमान वारे. समोर असेल भरत शेट्टे. भरत शेट्टे सलामीसाठी यायचा आणि त्याला फक्त शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने पाठवले बॉलला डीप विकेटच्या डोक्यावरतून. लॉंगेस्ट ऑफ द टुर्नामेंट 6 धावा. षटकार. मी विनंती करतोय मनोज मसने यांना, आपण या नाणेफेक करून घेऊ. आपण मनोज विर्ले आपण या. नक्कीच प्रत्येकाच्या शुभ हस्ते आपण काही ना काही करत आहोत. मनोज विर्ले आपण या
आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. तिला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि मनोज विर्ले यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. या पुढचा सामना आजच्या या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल. एका बाजूला धामोते तर दुसऱ्या बाजूला बीड. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या आपण, विनंती आपल्याला. सलामीची जोडी आतमध्ये जायच्या अगोदर नाणेफेक केली जाईल याची आपण नोंद घ्या. जो कर्णधार उपस्थित नसेल तर त्याला पेनलाइज केलं जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. या मनोज थँक्यू 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 हर्षद. नाणेफेक केली जाते मनोज विर्ले यांच्या माध्यमातून. छापा कॉल होता, काटा आलाय, काटा कॉल होता. नक्कीच इथे नाणेफेक जिंकली आहे बीड संघाने. आपला निर्णय कळवायचा दोन्ही कर्णधार आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर बीड संघ नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल आणि या आयोजनाबद्दल दोन शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. नाणेफेक जिंकून आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिल्याबद्दल आम्ही आयोजकांचा धन्यवाद करतो. यस, नक्कीच. अगदी लांबचा प्रवास करून आपण आलात, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझ्यासोबत ते दामोते संघाचा कर्णधार यंग खेळाडू दिसतोय दामोते संघाचा. दामोते संघ देखील एक खूप चांगला संघ आहे. तर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता ते सांगायचं आहे. अजून कोणते खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत आणि या आयोजनाबद्दल दोन शब्द. नक्कीच. पहिलं तर आयोजन खूप सुंदर आहे आणि जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर फिल्डिंगच घेणार होतो, म्हणजे आमच्या मनासारखंच झालं. आणि पोरं तसे सर्व चांगलेच आहेत, सर्वांकडून अपेक्षा आहे आणि नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, थँक्यू. हा होता दामोदर संघाचा कर्णधार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. वळूयात ऑन गोईंग मॅचकडे, जिथे 30 चेंडूमध्ये 64 धावा करायच्यात वारे संघाला. आणि या आपण ऐकूयात पुन्हा एकदा बदलापूरचा बुलंद आवाज सन्माननीय मॅडी सर यांना. थँक्यू. पुण्यात आलेले एका बाजूला संघ आपण पाहतो व्ही आर शेलू आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघाचे हनुमान वारे. सलामीची जोडी प्रयाग आणि दिनेश. मॅच ऑन. गोलंदाज धनंजय. धनंजय मुकडे ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल फुल टॉस होता. कमरच्या दिशेने आपण पाहतो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अडवण्यात आलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव जरूर मिळेल. स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना बॅटर आपण पाहिलं तर जर्मन वारी संघाची सध्या सलामीची जोडी आहे. ओ या ठिकाणी चांगला बॉल, अत्यंत सुरेख चेंडू टाकण्यात आलेला आहे. गोलंदाज धनंजय मुकडेला आपण पाहतोय. काल मला असं वाटतं की हा खेळाडू यश ॲव्हेंजर्स मध्ये खेळला होता आणि आज व्ही आर शेलू या संघाच्या वतीने आपण पाहतोय रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळत असताना चांगला स्ट्रोक. अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक प्रभात आलेत. चांगलं जजमेंट, नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा झेल टिपला गेलाय.
पहिला विकेट या ठिकाणी आपण पाहतोय टीमचे हनुमान वारे संघाला लागणारा हा पहिला धक्का. पाहिले असेल तर एक चेंडू 5 धावांची गरज असताना याच खेळाडूने षटकार मारला होता आणि तो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग ग्लास करण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर लेग स्टिकला आपण पाहिलं तर कुठेतरी बीट करणारा चेंडू होता, परंतु स्पर्श शरीराला झाला. तोपर्यंत लेग बाईची एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलने संघाचे धावसंख्या धाव फलकामध्ये केवळ 2 धावा आहेत. 64 धावांचं आव्हान रजत मस्तेचा संघ आपण पाहतो. VR शेलू संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. हो पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन संपर्क नाही. डॉट बॉल धावसंख्या धाव फलकामध्ये स्थिर. धनंजय भुकडेचं कौतुक करावं लागणार या मॅच मध्ये. अफलातून गोलंदाजी होत्या. खरं तर प्रत्येक गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. मागच्या मॅच मध्ये 80 धावा आपण या क्रीडानगरीमध्ये पाहिलेल्या आहेत आणि आता तब्बल 60+ 63 धावा. हो या ठिकाणी स्टिअर करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, शॉट थर्डमॅनला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. बॅटची हलकीशी कडा, 1-1 धाव या ठिकाणी आपण पाहतो. बचावात्मक क्रिकेट सध्या खेळतीये हनुमान वारी संघ. मैदानाच्या आतमध्ये ही टीम आपण पाहिली तर चांगला कारनामा मागच्याच आठवड्यामध्ये आपण या स्पर्धेत वंजारपाडा या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. तो संघ हनुमान वारे आणि आता या मॅच मध्ये खेळत असताना सध्या पहिल्या षटकामध्ये थोडीशी अडखळ सुरुवात केली आहे या संघाने. फक्त आणि फक्त षटक क्रमांक पहिलं संपन्न होत असताना धावा धाव फलकावरती आहेत 3. षटक क्रमांक 2 मध्ये आपण या ठिकाणी जाणार आहोत. गोलंदाज प्रभास शेलार ज्याने याच क्रीडानगरीमध्ये एक अर्धशतक देखील SPL मध्ये लगावलं होतं. शेलो प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तो खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रभास शेलार 64 धावांचं आव्हाने पहिल्या षटकात 3 आल्यात, म्हणजे 24 बॉल आणि आता 61 धावांचं इक्वेशन सध्या या मॅच मध्ये शिल्लक आहे. प्रयाग आणि यश ही जोडी सध्या मैदानावरती खेळते. हो अर्ली बॅट स्विंग पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सरळ यष्टीरक्षक रजत मसने यांच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली आहे. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर हनुमान वारे संघाने बरेच चेंडू एक्स्ट्रा टाकले होते वाईटच्या स्वरूपात आणि त्या एक्स्ट्रा अतिरिक्त धावा जर आपण काउंट केल्या ना तर 15-20 धावा सहज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज यश या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल हनुमान वारी संघाला. षटक क्रमांक 2 चा खेळ P2 मध्ये आपण आहोत. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या जेवणाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं
मनपूर्वक स्वागत करू. खरं तर ही स्पर्धा 4 दिवस तुम्हाला अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी पाहायला मिळेल. 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या बेल्ट मधील चांगले दिग्गज संघ या क्रीडानगरीमध्ये खेळताना आपल्याला दिसतील. इंदूर हृदय सम्राट चषक, बदलापूर असेल, वांगणी असेल, शेलू, कर्जत, नेरळ, यानंतर मलंगड, कल्याण, डोंबिवली या सर्वच विभागातील संघ आपण पाहणार आहोत. काही संघ मलंगडचे देखील आहेत. षटक क्रमांक 2 प्रभात राईट अबाउट द विकेट ओव्हर पिच आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो एलिव्हेशन नाहीये. फलंदाजाकडे होईल बाद. मिस्टामिक स्ट्रोक. 1 मोर विकेट डाऊन. धक्का तिसरा लागेल जय हनुमान वारी संघाला. बाद एक फलंदाज जरूर याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुरुवात धमाकेदार व्हायला हवी होती. द्वितीय सत्रामध्ये तशी सुरुवात पाहायला मिळाली नाहीये. सुरुवातीला पहिल्या पॉवर प्ले मध्ये 3 आल्या. त्यानंतर या P2 मध्ये आपण पाहिलं तर प्रभास शेलारने काय जबरदस्त स्पेल हाताळलेला आहे. धनंजय मुकणे नंतर प्रभास शेलार घरच्या मैदानावरती खेळतात हे सर्व खेळाडू आणि आज आपल्या गावाच्या ज्या ठिकाणी सन्मानासाठी आपल्या स्वतःच्या संघासाठी आणि स्वतःच्या नावासाठी खेळतायत. डॉट बॉल षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत फक्त 5 धावा. 18 बॉल आणि आता 59 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं कठीण आहे कारण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. लाजवाब स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. इंदूर हृदय सम्राट चषक ही स्पर्धा 2025 हे अत्यंत सुंदर पर्व आहे आणि खरं तर याच क्रीडानगरीमध्ये शेलू ग्रामस्थांच्या वतीने एक रजनी स्पर्धा सुद्धा लवकरात लवकर आपल्या भेटीला येणार आहे. या बेल्ट मध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत. खरं तर अजून काही स्पर्धा येणं बाकी आहे. गोलंदाज धनंजय 18 बॉल 59 धावांची गरज आहे. बॅट शतलीकडा चेंडू गरंगळा चला शॉर्ट स्क्वेअर लागला तोपर्यंत मिळेल सिंगल. संदीप गायकवाड सर यांना तुम्ही पाहता सध्या कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची फार मोठी जिम्मेदारी या व्यक्तिमत्वावरती असते आणि सातत्याने आपण पाहतो जिथे कमी तिथे आम्ही हे त्यांचं सूत्र आहे. सातत्याने आपण पाहतो जिथे संघ कमी असतील त्या ठिकाणी ग्रामीण संघ देण्याचा प्रयत्न वारंवार संदीप गायकवाड सरांनी केलेला आहे. कारण कित्येक वेळा आम्ही या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख होताना आम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. ओ याच दरम्यान कव्हरच्या दिशेने फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये चालला तोपर्यंत एक सिंगल. सेकंडचा कॉल. दुसरी धाव हवी आहे परंतु पाहावं लागेल नॉन स्ट्राईक एंडला. एक्झॅक्टली विकेट सॅक्रिफाईस विकेटचा त्याग करावा लागलाय स्ट्राईक साठी. फलंदाज होईल बाद. नॉन स्ट्राईक एंडला दर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. शेलू संघाने शेलू संघाने काही कमालीची गोलंदाजी केली. तिने फॉर्मॅट मध्ये अगोदर बॅटिंग मध्ये धमाल पाहायला मिळाली आणि आता द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजीमध्ये कमाल पाहायला मिळते. गोलंदाज धनंजय मुकणे पंचांच्या डावीकडून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका आपण पाहतो डीप पॉइंट मध्ये चाललाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने आलेत कव्हर वरून आणि 2 धावांचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो.
धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळेल 9 धावा झालेले. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. स्टील टू गो. ओ लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर धाव इथे जरूर मिळेल. या डावातील पहिली अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते वाईटच्या रूपानं. मागच्या सत्रात आपण जर पाहिलं तर एकंदरीत जवळ 10 पेक्षा जास्त चेंडू अतिरिक्त टाकण्यात आले आणि याच दरम्यान लपटे ड्राईव्ह वाईड स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने एकच धाव मिळेल. सिंगल डबलला वारे संघाला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे कारण सामना आपण पाहिला तर हळूहळू आपल्या बाजूने दूर चाललेला आहे. 18 बॉल 59ची गरज होती. टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये एकच धाव मिळेल. फक्त आणि फक्त धाबांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतात. कुठे असं वाटत नाही. चौकार षटकार इथून मात्र या मॅचला कलाटणी दिले जाईल कारण बॅटर आपण पाहिलं तर सातत्याने सिंगल डबलला प्राधान्य देतात. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात परंतु चौकार षटकार या ठिकाणी मारू दिले जात नाही आहे. म्हणजे गोलंदाजांचं सुद्धा विशेष कौतुक करावं लागेल की त्यांनी अद्यापपर्यंत फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज असणारे ते म्हणजे एकंदरीत 51 धावांची. 12 चेंडू 51 धावांची गरज. अजय सिंगने काल देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो VR शिलू संघासाठी ग्रामीण गटातून खेळत असताना आपण पाहतो 12 बॉल आणि आता 51 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना थोडस कठीण आहे. ऑन साइडला आडवा बाटणे या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू खेळलाय परंतु या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज होईल बान. आणखीन एक फलंदाजाला माघारी पडता. हरकत नाही आहे. काल त्यांचा संघ SPL मधून बाहेर निघाला. बेस्टाबिंग स्वतः रजत चेंडू खाली येत आहेत आणि एक साधा सोपा असेल त्या ठिकाणी टिपला जाईल. फलंदाज बाद. 6व्या क्रमांकाचा धक्का टीम वारे संघाला. तोपर्यंत एक सिंगल मिळतीये. बघा एका 2 धावेने या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमला शिलू संघाला काही फरक पडणार नाही आहे. सामना आता पूर्णपणे या ठिकाणी गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जोरावरती VR शिलू या संघाच्या बाजूने चुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावा फलकावरती 64 धावांचं आव्हान होतं. धावा बनल्या गेल्या फक्त आणि फक्त केवळ 14 धावा म्हणजे अजूनही
येणारे 6 बॉल 50 धावांची गरज आहे. चला अंतिम षटक आहे. लवकरात लवकर या ठिकाणी आपण गोलंदाजी करायची आहे, कारण अजून आपल्याला शेवटचा सामना पहिल्या फेरीतील या ठिकाणी खेळवायचा आहे. त्यानंतर सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आणि थर्ड राऊंड मधून एक मॅच, म्हणजे अगदी आपण पाहिलं तर 1 2 3 3 मॅचेसचा शेड्यूल या मॅच नंतर बाकी असणार आहे. अंतिम षटक फक्त औपचारिकता. चला गोलंदाज सज्ज. गणेश पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट शतलीकडा डीप मध्ये बॉल चाला, एक सिंगल मिळेल. धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतो एकने पुढे जाईल, परंतु आता धावांना या मॅच मध्ये काही किंमत राहिलेली नाहीये. 6 बॉल 50 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता, क्रिकेटची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणखीन एक डॉट. बॅक टू बॅक अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. प्रभात शेलार, धनंजय मुकडे, खास करून 2 स्पेल त्याने हाताळले. त्यानंतर अजय सिंगचं कौतुक, आणि आता गोलंदाज आपण पाहतोय गणेश. मिस्टामिंग टॉपेज रजत, नो मिस्टेक, आणि फलंदाज बाद. अंतिम आणि खरं तर आपण पाहतो एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. तो बॅट शतलीकडा. सराव जेव्हा आपण सातत्याने प्रत्येक गावामध्ये करत असतो तेव्हा प्रत्येकाला हीच भीती असते की आमच्यापर्यंत बॅटिंग कधी येईल. सूर्यदेवता जेव्हा हळूहळू असताना जाते तेव्हा प्रत्येकाचे धाबे धनांतात, परंतु 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाला बॅटिंग मिळते ही चिंतेची बाब आहे. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉल चालला. एक पाऊल फक्त पुढे चालली आहे जय हनुमान वारे संघ. आणि आता या डाबातील शेवटचा अंतिम बॉल. गणेशचं कौतुक करावं लागेल. प्रभास शेलार, धनंजय मुकळे, अजय सिंग, 4ही गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. आणि हा सामना आपल्या खिशात घातला. VR शेलू संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जय हनुमान वारे, आपण देखील भरपूर दूरचा प्रवास केलाय. आपले मनपूर्वक आणि विशेष कौतुक आयोजकांच्या वतीनं.